नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. मिलन चौकातील बेशिस्त वाहनांवर पोलिसांचा दणका, कारवाईनंतरही जैसे थेचा प्रश्न. रस्त्यावर वाहनांचा ठिय्या, वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी. शहर वाहतूक शाखा व कदीम जालना पोलिसांची संयुक्त कारवाई. कदीम जालना परिसरातील मिलन चौकात रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली. गेल्या काही दिवसापासून या परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि नागरिकांच्या जमावाबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. आज सकाळपासूनच मिलन चौक परिसरात पोलिसांची कारवाई सुरू होती. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. कदीम जालना पोलिसांनी संबंधित हॉटेल बंद करून विनाकारण रस्त्यावर जमलेल्या नागरिकांना तेथून हटवले. मिलन चौकातील काही हॉटेल समोर चहा पिण्यासाठी येणारे नागरिक आपली दुचाकी वाहने थेट रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे चौकात वाहतुकीची कोंडी होऊन वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच मोठ्या संख्येने नागरिकांचा जमाव होत असल्याने परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगवीर सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उनवणे आणि कदीम जालना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत उपनिरीक्षक वाघ, हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, सचिन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गायकवाड, मतीन शेख, इम्रान खान, अजीम अन्सारी तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल शहाणे, झरेकर, अंभोरे आदींचा सहभाग होता. कारवाईनंतर पुन्हा जैसे थे नको. पोलिसांची कारवाई सुरू असताना परिसरातील बेशिस्त वाहनांवर नियंत्रण आले. मात्र पोलीस पथक गेल्यानंतर पुन्हा रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ अधूनमधून कारवाई न करता या ठिकाणी सातत्याने गस्त आणि कठोर कारवाईची मागणी होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही वेळा मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर जमा होतात. किरकोळ कारणावरून वाद निर्माण होण्याची शक्यताही असते. त्यामुळे वाहतूक कोंडी सोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. काही मोजक्या लोकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे संपूर्ण परिसराची बदनामी होत आहे. महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी कायमस्वरूपी शिस्त लावण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मिलन चौकला शिस्त कधी लागणार? रस्त्यावर उभी राहणारी वाहने, वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यामुळे मिलन चौकात नियमित पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि बेशिस्त वाहनांवर सातत्याने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांची आजची कारवाई स्वागतार्ह असली तरी ती केवळ एक दिवसीय न राहता मिलन चौकातील वाहतूक व गर्दीच्या समस्येवर कायमस्वरूपी शिस्त लावणारी ठरेल का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.